श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत भक्तीचे कर्ज अशी छोटीशी पौराणिक कथा. नक्कीच ऐका. सावतामाळी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता. त्याचा पांडुरंगावर आणि पांडुरंगाच्या त्याचा खूप लोभ होता. सोलापूर जिल्ह्यातील अरणगावी तो राहत असे. सावतामाळी अभंग रचनाही करीत असे. काशीबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत. आज फक्त 37 अभंग ज्ञात आहेत. आपल्याला त्यांचे पण तेवढेच पुरेसे आहेत. भक्ती शिकायला त्या अभंगाचा सार हेच की प्रचंड उत्कट चिंतन केले की भगवंत भेटतो. तर हा सावतामाळी त्या शेतात गव्हाचं पीक घेत असे. एके वर्षी भरपूर पीक आलं होतं. त्याच सुमारास पंढरपूरकडे जाणारी वारकऱ्यांची दिंडी त्याच शेतावरून जात असताना त्याने थांबवून त्याला भोजन घातलं. सगळे भोजनाने खुश झाले, पण मनोमनी दुःखी होते, कारण त्यांच्या वारकऱ्यांच्या गावी दुष्काळाने पीक नष्ट झालेली होती. तेव्हा त्यांनी सावतामाळ्याला विनंती केली की आम्हाला थोडं धान्य द्या ना की घरी न्यायला. सावतामाळ्याने बायकोला विचारलं, तेव्हा बायको म्हणाली की यांना धान्य वाटून सगळं संपेल, मग आपण वर्षभर काय खायचं. तेव्हा तो तिला जे म्हणाला त्याने तिच्या डोळ्यात पाणीच आलं. तो म्हणाला, हे बघ, जर निर्जीव जमिनीत एक दाणा पेरला तर पांडुरंग आपल्याला शेकडो दाणे देतो. तर त्याच्या जिवंत भक्तांच्या पोटात आपण दाणे पेरले तर तो आपल्याला उपाशी ठेवेल का. हे ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणीच आलं. सर्वांना आनंदाने धान्य वाटणाऱ्या या दाम्पत्याला पाहायला व हसायला सारा गाव लोटला होता. लोक नको ते बोलत होते. कुटाकड्या, चेष्टा, टोमणेगिरी, पण हे आपले शांत होते. सारं धान्य वाटून संपलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा शेत नांगरायला सुरुवात केली सावत्याने, पण त्याच्याकडे पेरणी करायलाही धान्य शिल्लक नव्हते. गावात उसनं मागायला गेला तर कुणी दिलं नाही. एकाने मस्करीने त्याला भरपूर कडू भोपळ्याच्या बिया दिल्या पेरायला व म्हणाला की हे कडू भोपळे सकाळ संध्याकाळ भाजी बनवून वर्षभर रोज पुरेल तुम्हाला खायला. सावताने त्या बिया घेतल्या. एक माणूस आत बसलेला. एवढे मोठे कडू भोपळे लागले वेलींना. साऱ्यांना आश्चर्य वाटले की असं कधी होतं का, पण त्यावरून ते सावताची मस्करी करीत असत रोजच. कडू भोपळ्याची राखण करणाऱ्यांची जरूरतच नव्हती, कारण कोण चोरणार ते. पण तरीही रोज सावता शेतावर जाऊन राखण करत भजन करत असे पांडुरंगाचंच. थोडी कुठे मोलमजुरी करून दुसऱ्याच्या शेतावर मग घरी येत असे. होता लोक विचारू लागले की तू हे भोपळे एवढे कुठे साठवणार. एके दिवशी भाजी करायला सावताने एक भोपळा घरी आणला. सावताच्या बायकोने भोपळा चिरला आणि काय आश्चर्य, संपूर्ण भोपळा तयार गव्हाच्या टपोऱ्या दाण्यांनी भरलेला होता. गच्च व ते सगळं गहू सांडले. सारवलेल्या जमिनीवर सावताचे डोळे पाणावले. किती रे देवा तुला काळजी माझी. मग दुसऱ्या दिवशी पण भोपळ्यातून गहू निघाले. मग मात्र ही बातमी सगळ्या गावात पसरली, वाऱ्यासारखी पसरू लागली. सगळेजण हा चमत्कार बघायला येऊ लागले. कुणी भोपळा चोरून चिरला त्यात गहू निघत नसे ही बातमी त्यावेळेच्या मुसलमान राजाच्या कानावर गेली व तो स्वतः आला आणि सावताला भोपळा चिरून दाखवायला सांगितला. भोपळ्यातले गहू बघून तो मुसलमान राजाही गहिवरला. नमस्कार करून म्हणाला, धन्य तुमची भक्ती. यानंतर सावता अधिकच विरक्त झाला. आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावरच भक्तीचं कर्ज चढतं. भक्ताचा चरितार्थ चालवण्यासाठी देवांचाही देव करीतो. भक्तांची चाकरी आपण सगळे कडू भोपळेच असतो. पुन्हा सावताचं भजन वा ज्ञान कानावर पडलं की
आपल्याला हृदयात भक्तीचे गव्हाचे दाणे तयार होत असतात. हा सगळा नामाचा महिमा आहे. तुमच्या मना भावली पंढरी, पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल जय हरी. परोपकाराचा एक दाणा पेरला तर त्याची कितीतरी कणसे परतफेड म्हणून परत मिळतात. परमार्थ हा संसारात राहूनही करता येतो. त्यासाठी काही सोडावं लागत नाही. फक्त तो करताना तो भगवंताचा आहे. जे होते ते त्याच्या इच्छेनुसार होते. ते नेहमी ध्यानात ठेवावे. प्रत्येक काम हे त्याचेच असून ते त्याच्या नामातच करावे. मग आपल्याला वाईट संचिताचे मागील पापाचे कडू भोपळेसुद्धा चांगले लागतात. त्यामुळे नेहमी पुण्यकर्म करत राहावे. माहिती नाही भगवंत कोणत्या रूपात येऊन आपले सर्व चांगले करेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला असेच कनेक्ट रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.